संताचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातो मुनीन्द्रम। समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। दुसरे चरण संताचिया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शरण शरण एक नाथा पायी माथा टेकला। पायी माथा टेकला। पायी माथा टेकला। शरण एक नाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। या न्यायाने आज या ठिकाणी दर महिन्याच्या पौर्णिमेला आज आपल्या इथं श्री क्षेत्र विठ्ठलगड आमच्या बापूंच्या विचारातून तयार झालेला हा गड आहे। वरची जी मंडळी आहे शांत खाली या। पुन्हा विक्षेप आणू नका। छोटी मंडळी पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्ण रणदिवे बापू यांच्या विचारातून तयार झालेला हा विठ्ठलगड आणि त्यांनी स्वतःच्या विचारातून तर तयार केलेलाच आहे पण स्वतःच्या खर्चातून कुणाचाही 1 रुपयाची सहकार्य न घेता हे तुमच्या आमच्यासाठी हे खुलं केलेलं व्यासपीठ आहे। हे जग सुखी व्हावं या न्यायाने या विचाराने की माझा विचार माझ्या साधू संतांचा विचार
समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, या विचाराने प्रेरित होऊन हा विचार मनात ठेवून या गडाची या ठिकाणी एक अधिष्ठान असावं, या माध्यमातून त्यांनी ही स्थापना केलेली आहे. आणि चैत्र महिन्यापासून, चैत्र पौर्णिमेपासून खऱ्या अर्थाने पौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आताची ही जी कार्तिक वारी आहे, कार्तिक पौर्णिमा आहे, या पौर्णिमेची सेवा बापूच्या आदेशाने, बापूच्या आज्ञेने माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. विठ्ठल आणि या सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महाराष्ट्र भूषण वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा हा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पाय जीव थोडा. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी संताची कार्य सांगितलेली आहेत. संताचा महिमा या ठिकाणी वर्णन केलेला आहे. जगावर त्यांचे काय उपकार आहेत थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. विठ्ठल साधू संतांचा विचार म्हणजे काय लहान नाही, जगाच्या कल्याणाचा विचार आहे. हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या न्यायाने फक्त एवढं पाठवतच माझं घर नाही, किंवा हा परिसरच माझा नाही, तर हे जग माझं आहे, हे जगच माझं घर आहे, असं ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगितलं. आणि त्यांच्याच विचाराच्या मार्गाने, तुकोबारायांच्या विचाराच्या मार्गाने आमचे बापू सुद्धा त्यांचं आयुष्य, आतापर्यंतचं आयुष्य त्यांनी या ठिकाणी मार्गस्थ केलेले आहे. जे संत महात्म्यांनी वाट दाखवलेली आहे त्याच वाटेने आमचा सुद्धा जाण्याचा प्रयत्न. गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काय. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गावर जर आपण गेलो, त्या मार्गाने जर आपण चाललो, तर आपल्याला कुठंच काही गुंता पडणार नाही. अगदी त्याच न्यायाने या ठिकाणी जे बापूंचं कार्य आहे, या बापू नावाच्या विद्यापीठातलेच आम्ही सगळे विद्यार्थी खरं पाहिलं, आणि सगळ्यात कच्चा विद्यार्थी मी आहे. हे माझ्यापेक्षा सरस आहेत, हे सगळे पुढच्या लाईन मधले आहेत, हे खरं सांगायचं म्हणजे. आणि शिक्षकाचा, आता मी स्वतः एक शिक्षक आहे पेशाने, वर्गातला जो विद्यार्थी असेल, कच्चा असेल, त्याच्याकडे जास्त लक्ष असतं. म्हणून सगळ्याच्या आधी संधी मला मिळाली. ह्या आपल्या जे विद्यापीठाची जी आपण जे वर्गमित्र आहोत, जे गुरुबंधू आहोत, याच्यात सगळ्यात पहिला क्रमांक माझा लागला. कारण बापूंनी त्यावेळेसच सांगितलं होतं, मोठाल्या महाराजांचं होऊ द्या म्हणले, मग सर तुमचा नंबर लावतो. आणि आज त्या या ठिकाणी बापूंनी मला सेवेची संधी दिली. मी काय असा मोठा महात्मा नाही, किंवा मी काय असं मोठं कुठं शिकून आलेलो नाही, किंवा काय विषय नाही. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. या न्यायाने मी तुमच्यातलाच आहे, मी इथलाच आहे, तुमच्यातलाच आहे. फक्त बापूंच्या विचाराने प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने हा मार्ग सापडला. विठ्ठल आज या ठिकाणी सेवेच्या निमित्ताने आमचे आदरणीय, पूजनीय, वंदनीय, प्राप्त स्मरणीय आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामकृष्ण रणदिवे बापू वैराग्य मूर्ती, आणि ज्यांचं की वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड
त्यामध्ये त्यांची नोंद झालेली आहे त्यांच्या कार्याची. आपणा सर्वांना ज्ञात आहे, गेली 37 वर्ष 38 वर्ष नव्हे 40 वर्ष होऊन गेले की त्यांनी विनामूल्य सेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे. आणि त्यांच्या या सेवेच्या व्रतामध्ये त्यांच्या कुटुंबियाचा सहभाग आहे, त्यांच्या आपतेष्ट नातेवाईकांचा सहभाग आहे, त्यांच्या जवळच्या सर्व व्यक्तींचा सहभाग आहे. आणि त्याच योगाने त्यांना एवढी जी सेवा करण्याचं भाग्य त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि त्यांच्या सेवेची एक पावती म्हणून म्हणा किंवा त्यांच्या सेवेचं एक फळ म्हणून म्हणा, 7 समुद्राच्या पार जी ब्रिटनची कंपनी आहे, जी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये त्या रेकॉर्डला त्यांच्या नावाची नोंद झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं पाहिलं तर या समाजावर, या जगावर उपकार करणारे अनेक घटक आहेत. त्यातल्या पहिल्या घटकाचं जर आपण आता सविस्तर चिंतन मांडणार आहे मी, तुम्ही फक्त शांत बसून ऐकना, म्हणजे ऐकायचं काम करा. हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या, कारण कीर्तनाचं पुण्य मला एकट्याला नकोय. ऐकणारालाही मिळालं पाहिजे, वाजवणारालाही मिळालं पाहिजे, तुम्हाला सर्वांना, श्रोत्यांना. कारण श्रोत्याशिवाय वक्त्याला काही किंमत नसते. आणि या ठिकाणी आता बाकीच्या ठिकाणी सेवा करताना माझ्यावर दबाव नसतो किंवा कुणावरच दबाव नसतो. आता या ठिकाणी बापू बसलेत, याचा अर्थ थोडंसं आपल्याला परीक्षेला सामोरं जावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल. या सेवेच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण शिंदे महाराज आहेत, येवले महाराज आहेत, डोरले नाना आहेत, श्रीरंगांना आहेत. त्याचप्रमाणे आमचे श्री दत्त भजनी मंडळ, त्यांचे सर्व, आमचे सर्व सहकारी, सर्व सभासद या ठिकाणी, आमचे फौजी भाई आहेत, भोपळे महाराज आहेत, आमचे रघुअण्णा शेवाळे आहेत, सर्व महाराज मंडळी या ठिकाणी. चुकून हुकून राहिलं नाव असेल तर मला माफ करा. सर्वांच्या बद्दल माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, आदर आहे. तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय तात्या सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आमच्या माता भगिनी, सर्व वडीलधारी मंडळी, या सर्वांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आज मला या ठिकाणी व्यासपीठावर उभा राहण्याची संधी मिळाली. विठ्ठल विठ्ठल. या सेवेमध्ये आम्हाला साथ संगत करणारे आमच्या हरिभक्तीपरायण खुळे महाराज आहेत. बऱ्याच दिवसानंतर त्यांचा आमचा योग आला. एकदा त्यांच्या गावातच सेवा झाली त्यावेळेस योग, आणि नंतर आज आला. त्यानंतर आमचे बिनवडे साहेब, श्रावण महिन्यामध्ये आमचा आलता योग एके ठिकाणी त्यांच्याच गावामध्ये, त्याच्यावर आज योग आला. विठ्ठल विठ्ठल. या जगावर उपकार करणारा सगळ्यात पहिला घटक असेल नदी. प्रत्येक नदीला आपल्या देशामध्ये गंगा असं म्हटलं जातं. आता आपल्या जवळून मराठवाड्यातून जाणारी जी गोदावरी नदी आहे तिला आपण गंगा म्हणतो. का तर तिचे उपकार आहेत. कोणत्याही डोंगरामध्ये उगम पावली असेल आणि कोणत्याही समुद्रामध्ये जाऊन मिळत असेल तरी सुद्धा जाताना, वाहताना, का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाये आप गंगेची जैसे. जगावर उपकार करत 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 ती समुद्राला जाऊन मिळते. दुसरा घटक असा आहे, आपण गाईला पवित्र मानतो. गाईचे सुद्धा आपल्यावर खूप उपकार आहेत. आपलं असणारं अपवित्र शरीर आपण गाईला स्पर्श केल्याबरोबर आपलं पवित्र होतं. तिच्या शेणाने आपण आपलं घर पवित्र करू शकतो. तिच्या गोमूत्रानं आपण आपलं परिसर पवित्र करू शकतो. गाईचा सुद्धा आपल्याला फार मोठा उपकार आहे. आणि असं शास्त्रामध्ये एका ठिकाणी मी वाचलेलं आहे की ज्या वेळेस माणूस 84 लक्ष योनीमध्ये जीव फिरून येतो, 83,99,999 जी योनी असेल ती गाईची योनी असते. म्हणून गाईला दुसरी माय म्हटलं जातं. अगोदर गाईच्या योनीमध्ये माणसाचा जन्म होतो आणि नंतर माणसाच्या जन्मामध्ये होतो. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर आणखी एक घटक आहे, तो म्हणजे वृक्ष. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. तोडणाऱ्याला बी सावली देत आहे, लावणाऱ्याला बी सावली देत आहे. किती झाडाचा मोठा उपकार आहे.
जो लावतो त्यालाही सावली देतय, फळ देतय, सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत. झाडामुळं आपल्याला सावली मिळते, झाडामुळं आपल्याला इमारतीला लाकूड मिळतंय, झाडामुळं आपल्याला फळं मिळतायत आणि झाडामुळं आपल्याला शेवटच्या टायमाला सुद्धा लाकडाची सोय होते. एवढे उपकार आहेत, मरेपर्यंत नाही, मेल्यानंतर सुद्धा झाड आपल्यावर उपकार करताय. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच्याही पुढे जाऊन आणखी एक घटक आहे, तो म्हणजे उपकार करणारा हा मनुष्य देह. हा मनुष्य देह समाजावर, जगावर उपकार करतो. आणि तो कोणत्या माध्यमातून करतो? देवाने आपल्याला मनुष्य देह दिलाय, आपल्याला भजन करण्यासाठी मनुष्य देह दिलाय. भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. परमात्म्याने आपल्याला मनुष्याचा देह दिलाय आणि सगळ्यात मोठं काम जर आपलं कोणतं असेल तर परमात्म्याचं नामस्मरण करणं, पुण्यकर्म करणं आणि जगावर उपकार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठं कर्तव्य जर कोणतं असेल या मनुष्य देहाचं तर परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. विठ्ठल. आणि या मनुष्य देहाने आपण जगावर उपकार करू शकतो, तहानेल्याची तहान भागू शकतो, भुकेल्याची भूक भागू शकतो, ज्याला ज्ञानाची गरज आहे त्याला ज्ञान देऊ शकतो, ज्याला अन्नाची गरज आहे त्याला अन्न देऊ शकतो, ज्याला जे पाहिजे त्या गोष्टी आपण दान धर्माच्या रूपाने देऊ शकतो. म्हणून मनुष्य देहाने सुद्धा आपल्याला जगावर उपकार करता येतो. आणि याच न्यायाने एका साधकाने जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, ह्या गोष्टी आम्हाला कळल्या पण आणखी कुणी आहे का जगावर उपकार करणारं? तर तुकोबारायांनी सांगितलं की बाबा रे, एवढ्या गोष्टी आहेत यांचा उपकार सांगता येतो, पण याच्याही पुढचा एक आहे घटक, त्याचे उपकारच सांगता येत नाही. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, काय वानू मी कृपावंत, केवढा केला उपकार. साधू संतांनी जो उपकार जगावर केलाय तो शब्दात सांगता येत नाही. केले उपकार सांगू मी काय,
आहेत की आपल्या आईवडिलांनी सुद्धा आपल्यावर उपकार केले नाही, त्याच्याही पेक्षा जास्त आहेत, अगदी शब्दात सांगता येत नाही एवढे उपकार साधू संतांचे या जगावर आहेत. आणि याच न्यायाने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 3च उपकार या अभंगाच्या माध्यमातून सांगितले. पहिला उपकार म्हणजे संत समाजाला जागवतात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवीत. सगळ्यात पहिला उपकार जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला, संत जागवतात. तसं पाहिलं तर आपली महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी आहे. जगाच्या पाठीवर जर भारत देशाचा उल्लेख करायचा म्हटलं तर बुद्ध भूमी असं त्याचा उल्लेख केला जातो. आपल्या देशातली लोक दुसऱ्या देशामध्ये गेले, कोणत्या देशातून आलात, कोणत्या भूमीतून आलात असं जर विचारलं तर ते सांगतात बुद्ध भूमीतून आलो. बुद्ध भूमी का? तर जगाला युद्धाची गरज नाही, बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या विचाराची गरज आहे, शांततेची गरज आहे सगळ्यात महत्वाचं. आणि वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा गुण जर कोणता असेल तर खऱ्या अर्थाने शांतता आहे. आणि शांतता असल्याशिवाय बघा तुम्ही एवढा मोठा सोहळा, लाखो पब्लिक असते, पण माऊली 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 म्हटलं की तेवढी पब्लिक शांत होती. रिंगण सोहळा असू द्या आणि इथं 10 माणसं जमली तर किती गप बसा म्हणलं तर ती गपत बसा. सगळ्यात मोठा गुण म्हणजे तो शांततेचा. जगाच्या पाठीवर भारत देशाची ओळख जर कोणती असेल तर ती बुद्ध भूमी आहे असं म्हटलं. उत्तरेकडे जर गेलो आपण, केदारनाथ, बद्रीनाथ, तुम्ही गेला असाल 2 धाम 4 धाम करायला, त्या ठिकाणी देवभूमी म्हटलं जातं. कुठं गेलात तर देवभूमीला गेलो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बाहेरची मंडळी आली किंवा आपण महाराष्ट्रातले आहोत, आपण सुद्धा म्हटलं पाहिजे ही साधू संतांची भूमी आहे. विठाला महाराष्ट्र राज्याला आपल्या साधू संतांची भूमी का म्हटलं जातं तर या भूमीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जन्म घेतला. या भूमीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जन्म घेतला. जेते हरीचे दास जन्म घेतला. पावन
तो देश तेथे हरीचे दास जन्म घेते. हरीचे दास कुठेही जन्माला येत नाहीत. पवित्र अशा कुळामध्ये आणि पावन अशा भूमीमध्येच हरीचे दास जन्माला येत असतात. आणि त्याच न्यायाने आमचे ज्ञानेश्वर माऊली असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, आमचे नाथ बाबा असतील, नामदेव महाराज असतील आणि सर्व संत मंडळी या आपल्या महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि त्याच न्यायाने जर आपल्या जिल्ह्याचा, बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा संतांची मांदी आळी आहे. नगद नारायण महाराज असतील, चाकरवाडीचे माऊली असतील, भगवान बाबा असतील, वामनभाऊ महाराज असतील, आमच्या महासांगवीच्या मीराबाई आईसाहेब असतील, असे एक ना अनेक संत महात्मे आपल्या या बीड जिल्ह्याच्या भूमीमध्ये जन्माला आहे. आणि त्याच न्यायाने अगदी त्याच्या पुढचा इतिहास जर पाहिला तर आपल्या पाटोद्याच्या भूमीमध्ये जी त्यांची कर्मभूमी आहे, आपल्या हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय वंदनीय रणवे बापूंच्या रूपाने या इतिहासाला एक सोन्याचं पान लागलेलं आहे. विठाला तसं बापूंचा विचार केला तर त्यांचं मूळ गाव हे माळेवाडी, जामखेड तालुक्यामध्ये. गाव छोट आहे पण कार्य फार मोठे. भक्ती आणि शक्तीचा त्या ठिकाणी संगम आहे. आताच आमचे आदरणीय बाळू आबा एक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी, नोंद घ्यावी अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःचं कार्य या महाराष्ट्राच्या पटलावर केलेलं आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा नाव लौकिक केला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. राहुल आवारे, पैलवान राहुल आवारे महाराष्ट्रात नव्हे जागतिक लेवलवर त्यांनी स्वतःचं नाव कमवलं. बापू आमचे सांगत असतात, इंग्रजाच्या काळामध्ये ज्यावेळेस क्रांतिकारक भाषण करायचे त्यावेळेस इंग्रज अधिकारी यायचे आणि लोकांना अटक करून टाकायचे, कुणाला जेलमध्ये टाकायचे, कुणाला शिक्षा करायचे. पण काही जण असे होते त्यांना उभ्या आयुष्यात कधी अटक झाली नाही. पंडित मदन मोहन मालवीय त्यांनी बऱ्याच वेळा उदाहरण मला सांगितलं होतं. त्यांना कधीच अटक झाली नाही. त्यांचं इतिहासात फार कमी जागेवर नाव आलं. मग ते बी भाषण करायचे, ते बी सभा घ्यायचे, पण ते इंग्रज अधिकाऱ्याला कधी शिवाय देत नव्हते, वेडवाकडं सुद्धा बोलत नव्हते. फक्त आपल्या लोकांना जाग करायची. उठा जागे व्हा रे आता. तसं नामदेव महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलं, उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माची. जन्मोजन्मीच्या जर व्यथा संपवायच्या असतील आपल्याला, दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नाही. आपण आपली करा सोडवण. इतरांना दोष देऊन, इतरांना शिव्या लाखोली वाहून आपलं कल्याण कधीच होणार नाही. आपलं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला चांगल्या विचाराची संगत घेऊन स्वतः प्रयत्न करावे लागतील. विठ्ठला आमचे आदरणीय बापू सांगत असते, जी माणसं कर्तबगार असतात ना ते कुणाच्याच भरोश्यावर बसत नाही, आणि जी माणसं कर्तबगार नसतात ते आपल्या अपयशाचं खापर इतरांच्या डोक्यावर फोडत असतात.
याच्यामुळं असं झालं, त्याच्यामुळं तसं झालं, याने असं केलं म्हणून तसं झालं, नाही तर माझं काम झालतच. तुझं काम नाही झालं, तुझ्या संचिताचा दोष आहे, तुझ्या तकदीराचा दोष आहे, तुझ्या इथून पाठीमागच्या कर्माचा त्या ठिकाणी अडथळा आहे. त्याच्यामुळे इथून पुढं तरी चांगलं राहा. असो मागे झाले पुढे गोड ते. नका करून असं आयुष्यात. पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं स्वतःच चित्त आपण शुद्ध केलं पाहिजे. मग चित्त शुद्ध कशाने होतं? निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं. मग निष्काम कर्म कशाला म्हणायचं? जे कर्म करण्यासाठी 1 रुपया बी खर्च येत नाही त्याला निष्काम कर्म करायचं, निष्काम कर्म म्हणायचं. मग सगळ्यात मोठं निष्काम कर्म जर कोणतं असेल तर ते देवाचं नाव घेणं, नामस्मरण करणं हे सगळ्यात महत्वाचं निष्काम कर्म आहे. तिथं 1 रुपया द्यावा लागत नाही, तिथं कुठं जावं लागत नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. बऱ्याच लोकांच्या पुढे पुन्हा आणखी प्रश्न निर्माण होतात, बाबा कोणत्या देवाचं कोणचं नाव घ्यावं, कोणचा देव प्रसन्न होईल. शेव नाही झाला तर तेव नाही झाला तर तेव नाही झाला तर तेव. विश्वास नावाची गोष्टच नाही. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आपला जर विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. आपला देवावर विश्वास असला पाहिजे. ज्या देवाचं नाव घेतो आपण त्या देवावर आपला नक्की विश्वास असला पाहिजे. पण बऱ्याचशा लोकांना प्रश्न असा पडतो की कोणत्या देवाचं कोणतं नाव घ्यावं. मी बऱ्याच वेळा आमच्या सेवेमध्ये एक छोटासा दृष्टांत देत असतो. असंच एका माऊलीने आपल्या मालकाला बाजारला पाठवलं. गुरुवारचा दिवस होता, तालुक्याच्या ठिकाणी बाजार होता आणि 4 किलोमीटरचं अंतर होतं. बिचारा भोळा होता, स्वभाव भोळा होता आणि थोडा विसर भोळाही होता असं म्हणायला हरकत नाही. मग त्या माऊलीने काय केलं, 5 रुपयाचा एक ठोकळा दिला आणि सांगितलं याचे कांदे आणा. आणि 5 रुपयाची एक हिरवी नोट दिली, सांगितले याचे बटाटे आणा. 2च वस्तू आणा, जास्त काय नाही. आज 400 रुपये खर्च केले तरी पिशवीभर बाजार येत नाही, एवढी महागाई वाढली. आणि जो पिकवतो त्याच्या पदरात काय नाही, हे मधलेच खिशे भरून जात आहेत. आणि मग तो बिचारा भोळा होता, हातात पिशवी घेतली आणि वाटाने चलायला लागला आणि वाटाने आठवायला लागला, ह्या 5 रुपयाचे कांदे आणायचे, ह्या 5 रुपयाचे बटाटे आणायचे, ह्या 5 रुपयाचे कांदे आणायचे, ह्या 5 रुपयाचे बटाटे आणायचे. असं करत 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 अर्ध्या वाट्यात आल्यानंतर माझ्यासारखा दोस्त भेटला आणि त्याला बोलता बोलता तो विसरूनच गेला कोणत्या 5 रुपयाचे बटाटे आणायचे आणि कोणत्या 5 रुपयाचे कांदे आणायचे. मग लक्षात आणीत कसं तरी बाजार तळावर आला आणि बाजारात फिरायला लागला. कांद्याचे ढिगारे दिसायला लागले, बटाट्याचे ढिगारे दिसायला लागले, पण डोकंच चला ना. ठोकळ्याचे बटाटे घ्यायचे का कांदे घ्यायचे, आणि नोटाचे बटाटे घ्यायचे का कांदे घ्यायचे.
फिरायला लागला बाजारात, ह्या आळीतून त्या आळीत, त्या आळीतून त्या आळीत, पण त्याच्या काही ध्यानातच आहे. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले. पण कांदे कोणत्या 5 रुपयाचे घ्यायचे आणि बटाटे कोणत्या 5 रुपयाचे घ्यायचे त्याच्या ध्यानातच आहे ना. कांद्याचे ढिगारे मोठे मोठे. विचार करायचा, आता हे कांदे तसं पाहिलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कांद्याला थोडंसं निषिद्ध मानलेलं आहे. कांदा चांगले चांगले महात्मे नाव सुद्धा घेत नाही. पण तुमच्या माहितीस्तव सांगतो, नुसत्या कांद्याच्या पैशात गडाची उभारणी झाली. मग कांदा निषिद्ध कसा? जरी वारकरी संप्रदायाने कांदा निषिद्ध मानला असला तर बापूसाठी जसे सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, माझ्या कांद्यामध्ये माझा पांडुरंग आहे, माझ्या मुळ्यामध्ये माझा पांडुरंग आहे, माझ्या भाजीपाल्यात माझा पांडुरंग आहे, या न्यायाने बापूंनी सुद्धा नुसत्या कांद्याच्या पैशात गडाची उभारणी केलेली आहे. विठाला विठाला. आणि मी जी काही बोलणार आहे, जी काही सांगणार आहे, अजिबात तिखट मीठ लावून सांगणार नाही. अनुभव आले अंगा त्याची जगात येतात. 10 वर्षापासून मी त्यांच्या सानिध्यात आहे. त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मला जेवढ्या माहीत आहेत सगळ्या सांगणार नाही. एखाद दुसरी गोष्ट नक्की सांगेल तुमच्या पुढं, की जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी, म्हणजे कसं असतं महात्म्याचं, जोपर्यंत साधक अवस्थेत असतो महात्मा, कोणताही कुणी असो, तोपर्यंत आपलं कधी कोणाला गुह्य सांगायचं नसतं. पण ज्यावेळेस तोच महात्मा सिद्ध अवस्थेमध्ये जातो त्यावेळेस आपले अनुभव जगाच्या कल्याणासाठी सांगावे लागतात. विठ्ठल जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. म्हणजे हा परोपकारच आहे, हा उपकारच आहे, हा संताचा उपकार आहे. काय सांगू आता संताचे उपकार, त्याचाच एक भाग म्हणून हे आपल्या समोर दिसतंय. कारण कसं असतं, जवळच्या माणसाला ह्या गोष्टीची किंमत नसते. कोणतंही असू द्या, जवळच्या माणसाला त्याचं एवढं काय असं मोठेपण वाटत नाही. पण जे मोठं असतं, जी मोठी गोष्ट असते ती कधीही मोठीच असते. भूतकाळातही मोठी, भविष्यकाळातही मोठी आणि वर्तमानात सुद्धा मोठीच असते. विठ्ठल विठ्ठल. मग संत कोणतं कार्य करतात तर सगळ्यात महत्वाचं कार्य करतात ते जागृती देण्याचं कार्य करतात. मग आपण काय झोपलेलो आहोत का? आपण तर सगळे जागेच आहेत, आपले डोळे उघडे आहेत. पण शास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने आपण अज्ञानाच्या झोपीमध्ये आहेत. शास्त्राने 2 प्रकारची झोप सांगितलेली आहे. स्वतःच्या स्वरूपाला विसरणं ही पहिली झोप आहे आणि स्वतःच्या कर्तव्याला विसरणं ही दुसऱ्या क्रमांकाची झोप आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्वसामान्य जीव स्वतःच्या कर्तव्याला विसरलाय. जीवाची कर्तव्य कोणती आहेत? प्रमुख 3च कर्तव्य सांगतो चलता चलता. आता आपल्याला वेळ कमी आहे, आपल्याला 9च्या बरोबर तुम्ही काही काळजी करू नका, 1 मिनिटही पुढे मागे जाणार नाही. कारण शिक्षकाचं काम असतं बेल पडल्यानंतर पुन्हा पोरायला कधी शिकवायचं नाही. पोरं ऐकूनच घेत नाही. ते म्हणते आता दुसऱ्या सरचा तास आहे, यांचं काम संपलं. हा, बापूने एकदा उदाहरण सांगितलं होतं. मी शाळेतल्या पोरांना एकदा विचारलं, म्हणले तुम्हाला शाळेतला कोणता टाइम आवडतो? ते म्हणले शाळा सुटल्याचा. जे प्रत्येकाला सुटायला आवडतं, बांधून पडायचं नाही. सुटलं की सुटलं, तसं आपल्याला सुटायचंय, मुक्त व्हायचंय. मग जीवाचे प्रमुख 3 कर्तव्य. जगण्यासाठी पैसा कमवायचा, पैसा सोबत येत नाही म्हणून पुण्य मिळवायचं. मग ते आपलं कांद्याच्या उदाहरणापर्यंत आलं. मग त्या बिचाऱ्याने बघितलं, त्याला काय मेळ लागला नाही, तो तसाच माघारी गेला. माघारी गेल्यानंतर मंडळींनी पाहिलं आपले मालक तसेच मोकळी पिशवीच घेऊन आलेले दिसत आहेत. मग जवळ येऊ दिलं आणि विचारलं, का हो बाजार भरला नव्हता का? काय लॉकडाऊन पडलंय का काय पाठोद्यामध्ये नेमकं? ते म्हणलं बाजार भरला होता ना. आम्हाला कांदे बटाटे नव्हते का बाजारात? आम्हाला कमरा इतकाले ढिगारे होते.
मग तुम्ही मोकळे कसे आले? पिशवी कशी काय रिकामी आणली? पिशवी भरून आणाय पाहिजे होती. ते म्हणला थांब जवळ आल्यावर सांगतो. लोक आज्ञान लय झाकीत येत. मग जवळ आल्यानंतर सांगितलं. म्हणले काय झालं? कोणच्या 5 रुपयाचे बटाटे कोणच्या 5 रुपयाचे कांदे आणायचे माझ्या ध्यानातच राहिलं नाही. आव म्हणले कोणत्याही 5 रुपयाचे बटाटे आणायचे आणि कोणत्याही 5चे कांदे आणायचे, दोन्हीची किंमत सारखीच आहे ना. कोणत्याही नोटेची कांदे आणले असते किंवा बटाटे आणले असते तरी चाललं असतं. ठोकळ्याचे कांदे आणले असते नाही तर बटाटे आणले असते तरी चाललं असतं. 5 रुपयाची किंमत सारखीच आहे. ही पिशवी रिकामी आणाय नव्हती पाहिजे. तसं कोणत्याही देवाचं कोणतंही नाव घ्या, पण ही अंतकरण रूपी पिशवी रिकामी राहता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. मग निष्काम कर्म केल्यानंतर काय होतं? तर आपल्या अंतकरणामध्ये असणारा जो मल आहे तो मल जातो. पुण्य घडतं आणि पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावल. संताचं चरण त्याच्याशिवाय सापडतच नाही. संत विचाराची भेट तोपर्यंत होतच नाही. मोठ्या संत महात्म्याची भेट तोपर्यंत होतच नाही जोपर्यंत आपण आपली पात्रता तयार करत नाही. आपल्या स्वतःला आपली पात्रता तयार करावी लागते. ते दुसऱ्याला कोणाला करता येत नाही. आणि ती पात्रता आपण देवाचं नाव घेऊन, कोणत्याही देवाचं कोणतंही नाव घ्या. रामकृष्ण हरी म्हणा, हरी हरी म्हणा, राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव म्हणा. कोणत्याही देवाचं कोणतंही नाव घ्या, पण नाव घ्यायला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जगण्यापुरता पैसा मिळवा, पैसा सोबत येत नाही म्हणून पुण्य मिळवा. आणि पुण्याच्या पुढं पुण्याचा भोगून क्षय होत असतो म्हणून परमात्म्याची प्राप्ती करा. हे 3 कर्तव्य खऱ्या अर्थाने आपल्याला ह्या मनुष्य देहाने करायचे. आणि त्याच्यासाठी महात्म्याचा आशीर्वाद लागतो. आणि एकदा का महात्म्याचा आशीर्वाद मिळाला, आपली पात्रता तयार झाली की काही का होईना पण आपल्याला परमात्म्याची अनुभूती येते म्हणजे येतेच. विठ्ठल विठ्ठल. आणि बरीचशी मंडळी 90% समाज याच्यामध्ये अज्ञानी. त्याला जगायचं कळत नाही, त्याला नीट वागायचं समजत नाही, ते कुणाचं ऐकत नाही. सगळा मीपणाच. हम करे सो कायदा, हम करे सो कायदा, हम करे सो कायदा. आणि खऱ्या अर्थाने हा जो मी आहे तो अहंकार आहे. आणि अहंकार हा सर्व दुर्गुणाचा बाप आहे. जिथं अहंकार येतो तिथं बाकीचे सगळे दुर्गुण येणार. काम येणार, क्रोध येणार, लोभ येणार, मोह येणार, मद येणार, मत्सर येणार, ईर्ष्या, द्वेष, घृणा, कपट असे एक ना अनेक दुर्गुण त्या ठिकाणी येणार. आणि माणसाचं पतनच होणार. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरा झोपीचा प्रकार शास्त्राने सांगितलाय. आत्मस्वरूपाची ओळख झाली नाही किंवा आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान झालं नाही. परमात्म्याच्या अनुभवाचं सांगा पंढरपूरचं ते परवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महात्म्याचा आशीर्वाद मिळाल्यानंतर बघा, म्हणजे कुठलीही गोष्ट आपण मनातही नाही आणली तरी ती आपोआप होऊन जाते. आता ते बापूच्या म्हणजे माध्यमातून, सानिध्यातून परवा कार्तिकी वारीचा प्रसंग मी माझ्या बाबतीमध्ये घडलेला 1-2 ओळीत सांगतो. माझं मोठेपणा नाही. मी तर अगोदरच सांगितलं मी पामर आहे. मी साधक अवस्थेमध्ये मी साधू संतांच्या विचाराचं चिंतन करतो. ही कुस्ती म्हणजे आवा खऱ्या अर्थाने रेवड्या फुटण्यावरची, पण एक ना एक दिवस दौंडीची करणार म्हणजे करणार. त्याच्यासाठी कायम मेहनत करणार. सकाळ संध्याकाळ वेळ मिळेल तेव्हा. कारण मला एवढ्या महात्म्याचा आशीर्वाद आहे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राजाच्या बायकोला कुणाला भीक मागायची गरज पडत नाही. तिच्या मनात जे येईल तेच होणार. तसाच प्रसंग परवा पंढरपूरमध्ये घडला. आम्ही पंढरपूरला मोटरसायकलवर गेलो. म्हणजे आमचं तुळजापूर मामाचं गाव आहे, तिथून आमचे मामा वगैरे आम्ही मोटरसायकलवर गेलो. आणि बापूच्या माध्यमातून ते रामभाऊ महाराज राऊत, हरिभक्तीपरायण आदरणीय, गंगापूर संस्थान, विठ्ठल संस्थान गंगापूर
तर त्या महात्म्याचे मी दररोज प्रवचन कीर्तन ऐकतो, त्याच्याशिवाय झोपतच नाही. 2 तास 1.5 तास 1 तास त्यांचा विचार मी जेवढं 10 मिनिटं का व्हायना पण रोज नियम मात्र नियमच, बाकी विषय नाही काय. लय आपला मोठेपणा नाही पण दिवसातून 1000 वेळा का व्हायना पण बापूच्या आशीर्वादाने नाम घेण्याची बुद्धी येते. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, असं विशेष वेळ काढायची गरज नाही चालू मध्ये, म्हणून हे सगळ्या गोष्टी घडतात. आणि तिथं त्या मोठ्या पुलाच्या जवळ गेलो आणि समोर 2 व्यक्ती चालत होत्या, बाकी दुसरी गर्दी भरपूर होती. आणि पाठीमागूनच उगं लक्षात आलं की म्हणलं हे राऊत महाराज तर नसतील. त्यांनी अशी टोपी घातली होती, थंडी वगैरे वाजू नये म्हणून, आणि बंडीच होती थोडक्यात, समजा हाफ शर्ट वगैरे होता. जवळ गाडी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं राऊत बाबाचे. मी गाडी थांबवायला लावली, गाडी थांबली, त्यांचं दर्शन घेतलं, महात्म्याचं दर्शन झालं. मी बापूंचं नाव सांगितलं, म्हणलं मी बापू बरोबर असतो. आता खऱ्या अर्थाने आपल्या पाटोद्याची ओळख पूर्वीच्या काळात म्हणजे बांबाचं पाटोद, सरकारी पाटोद, तालुका पाटोदा, आता रणदिवे बापूचा पाटोदा म्हणून होतं. विठ्ठल विठ्ठल. कुठल्याही ऑफिसमध्ये जा, कार्यालयामध्ये जा, कुठल्याही संस्थेत जा, कुठंही जा, परमार्थिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, बापूचं नाव सांगायचं, दुसऱ्या कोणाचं नाव सांगायची गरजच नाही. ते लगेच आपल्याला दुसऱ्या मार्गाने पुढे या म्हणते, म्हणजे वशिला अशातला भाग नाही. पण त्यांचा विचारच एवढा मोठा आहे की जगाला त्याची भुरळ पडली खऱ्या अर्थाने. आणि जे बापूच्या विचाराच्या सानिध्यात आहेत त्यांचं काम कुठंच नडत नाही. मग ते बाबांना मी नाव सांगितलं, दर्शन घेतलं, त्यांनी स्मित हास्य केलं, आम्ही तसंच पुढे गेलो. मग आता वारीला लागायचंय, सगळी गर्दीच गर्दी. आता वारी, कार्तिकी वारी म्हणल्यावर काय कमी गर्दी असणार आहे का? 2 दिवस लोकांचे दर्शन होत नाहीत. मग आम्ही आपलं म्हणलं मुख दर्शन करू. ह्या टाइम होता, संध्याकाळची वेळ होती. मग ते आम्ही सहज असं गेलोत, लाईनीला लागलोत, आतमध्ये गेलोत, तर तिथं 2-4 पोलीस कर्मचारी बसलेले होते, महिला होत्या 2-3 त्यामधल्या. तर एका महिलेने आमच्या मामाला ओळखलं, ह्यांनी तर त्यांची ओळख नव्हती. बरं आता ते कसं असतं, एकदा का युनिफॉर्मवर असलं की सगळी मंडळी सारखीच दिसते. शाळेतल्या पोरांना युनिफॉर्म कशासाठी, सगळे लेकरं सारखे दिसावेत, कुणी उठून दिसत नाही. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट शिस्त असते ती. तसं ते पोलीस कर्मचारी आम्हाला काय ओळखू आलं नाही, पण त्यांनी ओळखीला आम्हाला बरोबर. कुणीकडे आलात का? आता कुणीकडे आलात म्हणजे मंदिरात आलो तर, मंदिरात आलोत म्हणजे दर्शनाला आलोत. त्या म्हणल्या चला आम्ही तुमचं दर्शन करून देतो, तेवढ्या याच्यातून. आणि त्या मॅडमनी आम्हाला आतमध्ये नेलं, एक कुलूप खोललं, आणि जसं बापूचं दर्शन त्यावेळेस झालं, अगदी त्याच न्यायाने तशाच पद्धतीने अगदी पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन तेवढ्या गर्दीत झालं. विठ्ठल विठ्ठल. आणि हे खऱ्या अर्थाने मी म्हणतो निष्ठेचं फळ आहे. जेव्हा तुमची निष्ठा असेल, मग ती साधू संतावर असेल, त्यांच्या विचारावर असेल, भगवंतावर असेल, शास्त्रावर असेल, आपल्या मायबापाच्या पुण्याईवर असेल, तर निष्ठा असेल तर तुम्हाला कुठंही पराभूत व्हावे लागणार नाही, तुमचा कुठंही जय होणार. विठ्ठल विठ्ठल. मग दुसऱ्या प्रकारची झोप शास्त्राने अशी सांगितली की स्वरूपाची झोप आहे. आपण कोण आहोत किंवा मी कोण आहे, आलोय कुठून, जायचंय कुठं, करायचंय काय, शेवटी काय, परमात्म्याचं आपलं नातं काय, आपलं स्वरूप काय, आपला अधिकार काय, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळवायची. आणि हे जर उत्तरं मिळवायचे असतील तर आपल्याला शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. महात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. तुकाराम महाराजांना ज्या पद्धतीने दर्शन अपेक्षित आहे तसं दर्शन पाहिजे, आत्मदर्शन. आणि एकदा का आत्मदर्शन झालं आपल्याला की मग मागील परिहार पुढे नाही सीन. झालेला दर्शन एक वेळा, झालेला दर्शन एक वेळा, झालेला दर्शन एक वेळा, झालेला दर्शन एक वेळा, मागील परिहार पुढे नाही सीन. I'm
पुढे नाही सीन झाली या दर्शन एक वेळ. एकदा का आत्मदर्शन झालं की मागचाही संचिताचा ताण काही राहत नाही आणि पुढचंही काही शिल्लक राहत नाही. अशा प्रकारचं दर्शन जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षित आहे. आणि तशा प्रकारचं जर दर्शन झालं तर खऱ्या अर्थाने जाग झाल्याशिवाय असं दर्शन होत नाही. म्हणून आपल्याला जाग व्हायचंय, संत विचारांनी जाग व्हायचंय, स्वतःचं स्वरूप आपल्याला कळून घ्यायचं. सच्चिदानंद. मग स्वरूप कोणतं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिद आनंद. सत म्हणजे सत्य, चिद म्हणजे चेतन आणि आनंद हा त्याचा स्वभाव. आनंद नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. कारण या ठिकाणी परमात्म्याचं अर्थातच आत्मा परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. सच्चिद आनंद. सत्य म्हणजे तो भूतकाळातही सत्य होता, खरा होता, वर्तमान काळातही खरा आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा खरा आहे. तो आत्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये सुद्धा आत्म्याच्या रूपाने तो आहे. कारण आत्मा ही अशी एक वस्तू आहे, ती व्यक्ती नसून ती शक्ती आहे. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका न चैनम क्लेदेंत्यापो न शोषेती मारुता. गीतेमध्ये एक श्लोक आहे आत्म्याच्या संदर्भामध्ये. तो श्लोक पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे की आत्मा कसा आहे. नैनम छिंदंती शस्त्रांनी, तो शस्त्रांनी तुटत नाही. नैनम दहती पावका न चैनम क्लेदेंत्यापो न शोषेती मारुता. तो शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने सुकत नाही. म्हणजे तो अमर आहे, तो अजर आहे, तो अविनाशी आहे. मग जो मरत नाही त्याला भीती कशाची, चिंता कशाची? अजिबात नाही. म्हणून ते सच्चिदानंद स्वरूप आहे, तो आपलं स्वरूप आहे. म्हणून आपण या स्वरूपाला जागायचं आहे. विठाला विठाला एक वेळेस असाच याज्ञवल्क्य ऋषीचा आज या ठिकाणी सर्वांची क्षमा मागतो. 2 पौर्णिमा असल्यामुळं माझ्याकडून ससेवाडीला मांजरसुम्यामध्ये कीर्तन घेण्यात आलं आहे आणि त्यांचा फोन आला आहे. 8लाच कीर्तन आहे बापू, आता 8:15 वाजले. तर सर्व माझ्या बांधवाला, सर्व माझ्या माता भगिनींना मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. तुमचं अभिनंदन करतो. आणि माझे भक्त, माझ्यावर ज्यांची खूप निष्ठा आहे, धनाजी बांगळे सर, वाणी गोड आहे, वजनदार आहे. काही माणसं शरीराने मोठी असतात पण मनाने छोटी असतात. पण आमचे बांगळे सर शरीराने मोठे, मनाने मोठे. आता जाधव सराला म्हटलं, बांधळ गोट्यावर तुम्ही खूप
मुलं घडवून डॉक्टर इंजिनियर केली आणि आता परमार्थाचा विचार देण्याचं काम धनाजी बांदळे सर करतात. तुमचं काम मोठं आहे. तसं तर सर्वांना धन्यवाद. आज या ठिकाणी आमचे पाहुणे अशोकराव वाघसाहेब, त्याचबरोबर आमचे बारीकराव आबा गर्जे आणि वैजनाथराव धलपे भाऊ, या तिघांनी आज अन्नदान केलेलं आहे. तिघांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आमचे तात्या, आमचे चिरंजीव सुपुत्र तुकाराम, शहाजी आबा, बापभाऊ यांना मी अशी विनंती करतो की तुम्ही कीर्तन संपल्यानंतर बांदळे सराचा एक सत्कार करा आणि या तिघांचा सत्कार करा. मी तुमची सर्वांची क्षमा मागून या ठिकाणाहून मला आता गेल्याशिवाय भाग नाही. एक तर तारीख देऊ नये आणि दिलं तर गैरहजर राहू नये असा माझा नियम आहे बरं का. बाळबाबा, सर्वजण जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सर्व गुणवानांना वंदन करतो आणि येतो मी. एक वेळा आपला जो मुद्दा चालला होता, याज्ञवल्क्य ऋषीचा सत्संग होता. सत्संग म्हणजे आपण ते टीव्हीत वगैरे ऐकतो उत्तरेकडं, तशा पद्धतीचं असं मोठं आयोजन असतं. महात्म्याने बोलायचं आणि बाकी श्रोत्याने ऐकायचं आणि त्या पद्धतीचा मोठा सत्संग होता. आणि त्याच सत्संगामध्ये जनक राजा स्वतः त्यामध्ये बसलेले होते आणि सत्संग सुरू होता आणि अचानक त्या जागेलाच आग लागली, मंडपाला आग लागली. लागू नाही पण लागली. आणि बसलेली मंडळी आता आग दिसते, लागले पळायला, इकडं तिकडं इकडं तिकडं धावपळच झाली सगळी. सगळे माणसं उठून पळाले, फक्त सांगणारा एक उठला नाही, तर तो पोहोचलेला महात्मा होता. आणि श्रोत्यामध्ये फक्त जनक राजा उठले नाही. तर देवाचे सासरेच होते, ते काय साधे होते, ते उठले नाहीत. बाकीचे लोक उठून गेले सगळे. मंडप जळाला, काय व्हायचं ते झालं. आणि मग ते सगळं जिकडं तिकडं झाल्यानंतर जनक राजाला एक जणांनी विचारलं, म्हणले राजेसाहेब तुम्ही उठले नाहीत, म्हणले तुम्ही इथं भाजून तुमचं काय झालं असतं, म्हणले गेला असतात ना तुम्ही, म्हणले इथं. तर त्यांनी जे उत्तर दिलं तेवढं घरी न्या, बाकी दुसरं काय लय कीर्तनात सांगण्यासारखं म्हणजे असं काय मोठ्या गोष्टी मी सांगणार. तर त्यांनी एकच वाक्य वापरलं त्या ठिकाणी, जे जळणार होतं ते माझं नव्हतं. जे जळणार होतं ते माझं नव्हतं आणि जे माझं होतं ते कधीच जळणार नव्हतं. हे शरीर जळतंय, शरीर पडलं की जळतंय. हे शरीर आपलं नाही, कधी ध्यानात ठेवायचं. हे पंचमहाभूताचं शरीर आहे, जे ज्या महात्म्य परमात्म्याने दिलेलं आहे, तो त्या मातीमधून आलेलं आहे, मातीमध्ये त्याचं विलिनीकरण होणार आहे. पण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, तो कधी जळणार नाही, तो कधी मरणार नाही. आणि माणसाला सगळ्यात मोठी जर भीती जर कशाची असेल तर ती मरणाची असते. मग मी मरत नाही म्हणल्यानंतर पुन्हा भीती राहिली का, पुन्हा चिंता राहिली का, पुन्हा शोक राहिला का? मरणारा मी नाही, मरणार हे शरीर आहे. उपजते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म होणार आहे त्याचा मृत्यू अटळ आहे, आणि ज्याचा जन्मच होणार नाही त्याचा मृत्यू होण्याचं काही कारण आहे का? विठाला ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या एवढं कळलं की जाग होणं म्हणायचं. हे दिसतंय हे सगळं झूट आहे, खोट आहे, ह्यालाच संसार म्हणायचं. सगळी लोक सांगतात संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे. पण कोणता नेमका संसार खोटा आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. नुसतं खोटा म्हणल्याने खोटा ठरत नसतो, आणि खोटा म्हणल्याने कुणी ते सोडत नसतं. त्याला आपल्याला प्रूव्ह करूनच दाखवावं लागतं, त्याला सिद्ध करूनच दाखवावं लागणार आहे. आणि जे महात्मे खरे पोहोचलेले असतात तेच खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवतात. विठाला विठाला
बाकी भौतिक संसार वाईट नाही, हे दिसतंय ते जग हे काय वाईट नाही. जन्माला येणं आणि मरणं हा एक संसार आहे, तोही वाईट नाही. फक्त वाईट जो आहे तो आपल्या अंतःकरणातला सूक्ष्म संसार आहे, ज्याला आपण माझेपणा म्हणतो. माझं 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 आणि ह्या माझ्यानी सगळं दुःख आहे. विठाला हे सगळं खोटं आहे हे सांगण्याचं काम खऱ्या अर्थाने संत करतात, म्हणजे आपल्याला जागृती देतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागे. आणि या बदल्यामध्ये आपण त्यांना काही देऊ शकत नाही. त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं की अशा महात्म्याच्या कार्यासाठी आपण काय देऊ शकतो. आणि खरं सांगा बरं, आपल्यासारखा सामान्य माणूस सामान्य जीव अशा महात्म्यासाठी काय करू शकतो. एवढी गडाचं काम चालू होतं त्यावेळेस आम्ही आमची कंपनी बसायचं, कधी त्यांच्यापाशी बोलायचं बापू जवळ. आम्ही हळूच विषय भेद काढायचं, बापू आम्ही काही सहकार्य करावं का, आमची इच्छा आहे. ते म्हणायचे अजिबात नाही, माझी इच्छा काय आहे, तुमच्या इच्छेला एवढं काय महत्व देत. माझी इच्छा आहे मी स्वतः करणार. मग ज्या वेळेस एखादा महात्मा, आता सगळे म्हणतात जवळजवळ जेवढे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक घरातले बाहेरचे त्यांच्या सानिध्यात जेवढे लोक येतात आलेले आहेत, बापूंचा स्वभाव तापड आहे, बापूंचा स्वभाव तापड आहे. पण माझं असं मत आहे, बापूंचा जेवढा स्वभाव तापड आहे, मी ज्यांच्या पोटी जन्म घेतला आमच्या वडिलाचा स्वभाव तसलाच तापड आहे. त्याच्यामुळं असला स्वभाव मला काही नवीन नाही. मग मला माहिती याच्यावर औषध काय. त्यांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या बोलायच्याच नाही. मग त्यांना काय आवडतं, नामस्मरण करा सर 1000 वेळा, आपण 2000 वेळा करायचं. ते म्हणले रोज एक अध्याय वाचा, आपण 1.5 वाचायचा. ते म्हणले सर आज इथं सेवा करा, लगेच जातो. पुन्हा काय विचारायचं नाही, गाडी लागती का, मोटरसायकल जाती का, जसं जाईन तसं जायचं तिथं सेवा. 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं सर परवा दिवशी, यस काय द्यावे त्यासी व्हावी उतराई.
त्यांनी जे कार्य हातात घेतलंय ते करू लागायचं. त्यांना विरोध करायची गरज नाही, त्यांच्या विचाराला विरोध होत नाही, किंवा त्यांना जे आवडत आहे त्या गोष्टी करायच्या. जगद्गुरु तुकोबारायांना जे आवडलं, ज्या ज्या लोकांनी ते केलं ते त्यांचे शिष्य झाले. ज्ञानोबा माऊलींचा जो विचार ज्यांनी ज्यांनी ऐकला ते त्यांच्या विचाराचे पायीक झाले. आणि माझ्यासारखे असंख्य अज्ञानी जीव बापूच्या विचाराचे पायीक झाले. विठ्ठल काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आणि त्यानंतर पुन्हा साधकांनी जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, आणखी एखादं उत्तर सांगा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी दुसरा उपकार सांगितलेला आहे संताचा. संत शिकवतात. सहज बोलणे हित उपदेश. त्यांच्या सहज बोलण्याने सामान्य जीवाला उपदेश घडतो. सामान्य जीवाचं हित होतं, नव्हे नव्हे त्याचं कल्याण होतं सहज बोलण्यातून. पूर्वीच्या काळामध्ये भंडाऱ्या डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण करत भजन करत बसलेले होते. आणि त्यावेळेस तिथं भंडाऱ्या डोंगराच्या शेजारी कडूस नावाचं गाव आहे. तिथे एक गंगाराम बुवा मवाळ म्हणून एक ग्रस्त होते. त्यांची म्हैस हरवली होती. दुभती म्हैस होती, नवीनच बाजारावून आणलेली होती आणि ती हरवली. हरवल्यानंतर ते बघायला लागले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3रा दिवस उजडला. मग त्यांना वाटलं ह्या डोंगरावर तुकाराम महाराज असते, त्यांना नक्की माहित असेल आपली म्हैस कुठे गेली. मग ते तिथं विचारायला गेले. शेवटी काय असतं, गरजवंताला कुठं कुणाला विचारणार. आणि तिथं गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि विचारलं. त्यांनी अगोदर तुकोबारायांनी विचारलं, काय गंगाराम भाऊ. आता शेवटी परिसरातल्या माणसाच्या ओळखीच असतात. कुणीकडे आले, काय झालं. तर त्यांनी सांगितलं माझी म्हैसच हरवली. म्हणले जेवले का तुम्ही. म्हणले 3 दिवस झालं मी भाकरच खाल्ली नाही. पाणी बिणे, कशाचं पाणी आलंय राव. म्हणले मी नुसतं पळतोय. म्हणले म्हशीच्या मागे, म्हैसच सापडा ना. तुम्ही पाहिली असली तर सांगा ना. आता मला सांगा, तुकोबारायाच्या डोक्यात पांडुरंग आणि ह्या गंगारामबुवाच्या डोक्यात म्हैस कसा मेळ जुळायचा. ते म्हणले तुम्ही जेवले का. म्हणले जेवायचं जाऊ द्या, म्हैस बघितली असली तर तेवढी सांगा. अरे म्हणले म्हैस का दुसरी मिळायची नाही का. म्हणले गेलेले पैसे डबल पैसे खर्च करावे लागतील. म्हणजे ही प्रपंचातल्या गोष्टी सांगायला लागले त्यांना. शेवटी तुकोबारायांनी काय केलं, त्यांना जवळ घेतलं. म्हणले बाबा रे, जी मरकी म्हैस आहे, मरकी म्हैस म्हणजे एक तर ती म्हैस अगोदर मरण, नाही तर तू अगोदर मरशी. ती तुझ्या जन्माला जाणार आहे का. मला सांगा, प्रपंचातली कोणती गोष्ट आपल्या जन्माला जाती हो. आपले मायबाप ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आपल्या जन्माला जात नाही. जी आपली अर्धांगिनी पत्नी असते ती आपल्या जन्माला जात नाही. एक तर ती अगोदर मरती, नाही तर आपण अगोदर मरतो. ती जर भाग्यवान असेल तर ती आपल्या अगोदर जाणार. आणि तिचं जर भाग्य थोडंफार कमी असेल तर ती आपल्या पाठीमागून जाणार. कारण स्त्रीचं स्त्रीत्व 2 गोष्टींनी खऱ्या अर्थाने सिद्ध होतं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ती आई झाली पाहिजे. आई झाली की तिचा जन्म सार्थकी लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
तिचं मरण हे आयव आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थाने ज्या ज्या माऊल्या आपल्या कुंकवासहित गेल्या त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं जीवन सार्थकी करून, आमच्या आई साहेब त्याच न्यायाने गेल्या. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य प्रपंचातली कोणतीही गोष्ट आपल्या जन्माला जात नाही. तसं म्हैस कशी जाईल हो? त्यावेळेस तुकोबारायांनी एकच वाक्य वापरलं, म्हणले एवढ्या मरक्या म्हशीसाठी तुझ्या जीवाचा आटापिटा आहे. एवढा आटापिटा जर तू परमात्मा मिळवण्यासाठी जर केला तर तुझा जन्म सार्थकी लागणारे येड्या. म्हैस सापडण्यासाठी तू 2-2, 3-3 दिवस भाकर खायना, पाणी प्यायना. मग एवढा आटापिटा तुझ्या जीवाचा जर परमात्मा शोधण्यासाठी सापडण्यासाठी केला तर तुझा जन्म सार्थकी लागल, तुझा वेडा पार होईल. विठ्ठल सहज बोलण्यामधून मग गंगाराम बुवा मावळांनी सांगितलं, बाबा म्हैस गेली भंडारे डोंगराव सोडून दिली, म्हणले आता म्हशीचा विषयच नाही, इथून पुढचं आयुष्य मी तुमच्याच सानिध्यात घालव. मग त्या काळात जगद्गुरु तुकोबारायांचे जे 14 टाळकरी होते त्यांच्यातली एक हे गंगाराम बुवा मावळ. त्यांचा सुद्धा इतिहास त्याच पद्धतीचा आहे, एक टाळकरी म्हणून. आजही त्या परिसरामध्ये, देहू परिसरामध्ये गंगाराम बुवा मावळांचं फार मोठं आदराने नाव घेतलं. जेव्हा केव्हा बापूंचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस कदाचित आपले नाव सुद्धा त्यात आलेच पाहिजे. तुम्हा आम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की बापूच्या सानिध्यात आम्ही 10 वर्षे होतो, आम्ही 20 वर्षे होतो, आम्ही 25 वर्षे होतो, लहानपणापासून होतो. जे जे महात्मे, जे जे जीव चाकरवाडी माऊलीच्या सानिध्यात आले ते आजही म्हणतात माऊलीच्या पंक्तीला आम्ही जेवण केलं, माऊलीचं आम्हाला दर्शन घडलं. पिंपरीला असताना घडलं, चाकरवाडीला असताना घडलं. म्हणजे ती जी सांगताना त्यांच्या मनातली जी उर्मी आहे ती एक विशिष्ट प्रकारची असते. तसं ह्या गडावर येऊन आम्ही सेवा केली. आबा सुद्धा म्हणते गडावर आम्ही पंगत दिली, तेवढं भाग्य आम्हाला लाभलं. आबांचे सहकारी ते सुद्धा म्हणतील आम्ही गडावर आम्हाला अन्नदानाचा योग आला. आणि आज तुम्हाला सांगतो या वर्तमानामध्ये किंवा चालू काळामध्ये 2च गोष्टी शास्त्राने श्रेष्ठ सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे अन्नदान आणि दुसरं म्हणजे भजन. कीर्तन करणं हे सुद्धा भजन आहे, नामस्मरण करणं हे सुद्धा भजन आहे. भजन म्हणजे देवाला आळवणं, त्याचे गुण आळवणं हे सुद्धा भजन आहे. नामसंकीर्तन असेल, नामचिंतन असेल आणि नामसंकीर्तन असेल, असे भजनाचे 3 प्रकार शास्त्राने सांगितले. आणि या ठिकाणी भजनही घडतंय, अन्नदानही घडतंय. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत की या गोष्टीचा, या सुविधेचा आपल्याला या ठिकाणी लाभ होतोय. विठ्ठल सहज बोलणे, यालाच म्हणायचं सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकावी. जे लोक ऐकत नाहीत त्याच्यासाठी विशेष सायास करतात. कारण का? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आपण सारखे करीती, आपण सारखे करीती,
आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयाला. तुमची सगळ्याची माफी मागून मी कसा महाराज झालो थोडक्यात सांगू का? तुम्ही म्हणता शास्त्राचं सांगायचं सोडून दिलं, संताचं सांगायचं सोडून दिलं, ते प्लस सांगत सुटलं. पण महात्म्याचा आशीर्वाद कसा असतो? सहज बोलणे हितोपदेश. मी एका गावात प्रवचनाला गेलो. असे प्रवचन सेवा झाल्यानंतर म्हातारी माणसं, आपल्याच परिसरातलं गाव, मी सांगत नाही तुमचं त्याचं नाव, ते म्हणले बाळ कुणाचा रे? आता त्यांनी ऐकलं माझं प्रवचन, आणि माझं एक म्हणजे आतापर्यंतचा अनुभव आहे, मी माझं मोठेपण सांगत नाही, आणि जो मोठेपण सांगतो तो खरा नसतोच खऱ्या अर्थात. माझा आतापर्यंतचा अनुभव आहे, मी जिथं जिथं सेवा केली ना, दुसऱ्या वर्षी लोक आपसुक मला बोलवित येतील, अरे त्या गुरुजीला बोलवा रे, असं सहज म्हणतात कोणी. आपली काय आटच नाही, नियमच नाही काय, जसं असन तसं. आणि मग ते म्हातारे माणसं बसलेले होते, एक 5-6, ते म्हणले बाळ कुणाचा रे? कुठला रे? मग मी सांगितलं आमच्या वस्तीचं नाव. मग कुणाचा आहे तू नेमका? मग मी माझ्या वडिलाचं नाव सांगितलं, पण आमच्या वडिलाच्या नावाचे 2 जण आहेत, बाबासाहेब बांबळे. ते म्हणले नेमक्या कोणत्या बाबासाहेबाचा आहे तू? मग मी म्हणलं ते गुरुजी. संध्याकाळी 12 वाजता घरी आलो, वडिलाला उठविलं, ते जरा आजारपणामध्येच होते, थोडी अडचण होती घरची, पैसा तर काही नव्हताच, आणि तेवढ्या रात्री उठविलं. आता आपल्याला माहिती सगळी कंडिशन, हा सगळे साक्षीदार आहेत, मी काय नौखा नाही, लांबचा कुठला नाही, मी इथलाच आहे, सगळ्या बरोबर माझे रिलेशन चांगले. आणि मग त्यावेळेस वडिलाला उठविलं मी झोपेतून, म्हणलं उद्याची उद्या मला 35,000 रुपये लागतेत, त्याच्याशिवाय माझं कामच होत नाही. वडिलांनी डोळे चोळीतच सांगितलं, तुझी नोकरी गेली हरकत नाही, माझ्या खिशात रुपया नाही. काय वाटलं असेल हो जीवाला? 2 लेकरं लहान लहान, त्या लेकरांनी बिस्किट पुडा मागितला 5 रुपयाचा, तर घेऊन द्यायची ऐपत नव्हती. आपली ऐपत असल्याशिवाय आपले 2चे 4 होऊ नयेत, ह्याचा अनुभव मला तिथं आला. अरे म्हणलं ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था, ह्याच्यापेक्षा काय नाही रे. मग अशा अवस्थेत मला सांगा काय करायचं? हे प्रापंचिक गोष्टी आहेत, ह्या काय परमार्थाच्या गोष्टी, इथपर्यंत आणखी मी गेलो बी नव्हतो. आणि त्यावेळेस काय होतं, माझ्याकडे 4-5 म्हशी होत्या, तात्याला माहिती, त्यांच्याकडूनच एक नेलती. आता हे काय कीर्तनात सांगायचंय का? पण वळीला आलं म्हणून सांगतो मी, हे घरच्यासारखं, हे व्यासपीठ माझ्या घरचं आहे. आता बापू गेलेत म्हणून चाललंय हे सगळं, नाही तर हे असलं सांगायचं काय कारण? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि हे सगळं सत्य घटना आहे. पदरचांगचं मी अगोदरच सांगितलं, मी काही सांगणार नाही, जे खरं घडलेलं आहे ते सांगणार. सहज बोलणे हित उपदेश कशाला म्हणायचं? लोकांचं जगाचं सांगण्यापेक्षा आपलं सांगा ना. आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बदललो, आमच्यासारखे दगड देवाचं स्वरूप त्याला झालं. लोक पाया पडायला लागले, आमच्यावरच विश्वास बसाना, लोक आपलं दर्शन घेते. मी तर बारीकच होतो, कुणी दर्शन घ्यायला लागले बाजूला जातो. आपली काय पात्रता? मग सकाळी सकाळी मी दूध घातलं फिरून, आणि तिथं बोराटे सरांचं, म्हणजे ते वैजनाथ बोराटे, सुधीर बोराटे, त्यांचं हॉटेल सोनाली मेडिकलच्या कोपऱ्याला होतं त्यावेळेस. आणि सकाळचा 8 वाजायचा टाइम, मी तिथं बसलो, मोठं दुकान होतं. आणि बापू पहाटे कधी आले असतील कीर्तनावून, बापूची माझी अजिबात ओळख नव्हती, फक्त आमचा एक चुलत भाऊ तिथं कामाला होता, एवढंच आमचं तिथं म्हणजे हे ओळख थोडक्यात. आणि मग ते सकाळी उठल्यानंतर बापू बाहेर आले योगायोगाने, मी एकटाच तिथं होतो, आणि ते वैजनाथ सर ऑर्डर घेऊन गेलते बाहेर, म्हणजे त्या बाकड्यावर मी एकटाच होतो. आता माझी नोकरी जाणार आहे, माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, माझा चेहरा कसा असेल तुम्ही डोळ्यासमोर आणा ना गोष्ट. ते बापूनी हेरलं बरोबर, ते जवळ आले, म्हणले बाळ कुणाचा रे तू? मग मी माझं नाव सांगितलं, वडिलाचं नाव सांगितलं. म्हणजे काय आजारी का तू? म्हणलं अजिबात नाही. मग नेमकं तुझा चेहरा पडलाय, बारीक झाला तू. आजही बापू मला कधी कधी म्हणते, सर जरा बारीक झालात तुम्ही. आता काय म्हणले, गडी मोठा विचार मोठा आहे म्हणले त्याचा. पण हा विचार त्यांचाच आहे, माझं पदरचं काहीच नाही. मग मी खरी खरी हकीकत सांगितली, म्हणलं माझी अशी अशी परिस्थिती निर्माण झाली, आज माझं जीवन उद्ध्वस्त होणार आहे. असं म्हणल्याबरोबर बापू एक शब्दही बोलले नाहीत, घरात गेले आणि एका मुठीने 35,000 रुपये घेऊन आले घरात. हे कुणालाच माहित नाही, त्यांच्या पोरायला नाही, भावाला नाही, कुणालाच नाही. 35,000 रुपये आणले, माझ्या हातात दिले त्यांनी. म्हणले बाबा रे, तुझं काम झाल्यावर माझे पैसे मला दे.
ते म्हणले नाही तू कुणाचा आणि तुला कुणा कुठं हुडकून तू माझे पैसे देशील का आणि काय करशील का, अजिबात नाही. मी माझ्या मनात विचार केला, अरे जिथं आपल्या जन्मदात्या वडिलांनी नकार दिला तिथं ह्यांचा आपला काही ओळख नाही, प्रसंग नाही, आपण म्हणजे पाहुणे नाही, जवळचे नाहीत, कुणी नाही, काय नाही, त्यांनी न काही म्हणता तेवढे पैसे आणून दिले. मग मी माझ्या डोक्यात माझं काम झालं, सगळं व्यवस्थित झालं जिथल्या तिथं. आणि मग सहज विचार करत करत असा एक विचार मनात आला, ज्यांचं आपलं काहीच नव्हतं त्यांनी आपल्याला सहकार्य केलं, आपलं लाईफ बनलं, आपली जगण्याची सोय लागली. आता आपण जर ह्यांच्या विचाराने आपल्या वागण्याची सोय करून घेतली तर बिघडतंय कुठं? जो माणूस स्टेबल असेल म्हणजे व्यवस्थित असेल, स्वतःची परिस्थिती व्यवस्थित असेल, तो चांगलं काम करू शकतो. पण ज्याची खायचीच अडचण आहे तो काय दान धर्म करीन मला सांगा ना तुम्ही. मोग पुण्य मिळतंय पण आपलीच पंचायत दुसऱ्याला देणार काय? आणि मग तशा पद्धतीने त्यांनी माझ्या नोकरीचं काम केलं. माझ्या मनात हा विचार आल्यानंतर मी बापूपाशी मग बसायला उठायला तिथं जायचो कधी कधी. आणि मग तिथं बीजेचा सप्ताह सुरू झाला मार्च महिन्यामध्ये. SBIच्या पाठीमागं तिथं पोकळे डॉक्टरच्या पाठीमागं मोठी जागा होती. त्या जागेत सप्ताह सुरू झाल्यानंतर मी पहिलं प्रवचन माझ्या आयुष्यातलं वासुदेव आप्पा बावने त्यांचं ऐकलं. आणि प्रवचन एवढं सुंदर सांगितलं त्या महात्म्यानी की मला असं वाटलं मी सुद्धा असं करू शकतो, असं प्रवचन मी करू शकतो. मग मी माझ्या मनातला विचार बापूशी बोलून दाखवला. संपल्यावर कार्यक्रम ते म्हणले, सर बघा लय महत्वाचं वाक्य वापरलं त्यांनी, तुम्ही प्रवचन करू शकता पण त्याला माळ घालावं लागती. पहिली आठ जर कोणती असेल, तुम्हाला जर कीर्तन प्रवचन करावं वाटत असेल तर माळ घालावं लागते. ते म्हणले नाहीत ज्ञानेश्वरी वाचावं लागेल, हे अवघड टप्पा आहे पुढचा. म्हणजे आपल्याला जर परमार्थ करायचा असला तर सुरुवात माळीपासून आणि गंधापासून करायची, आणि घातली तर नीट घालायची. माळ पाळायचं, ते आपलं पावित्र्य जाऊ द्यायचं नाही. ते राऊत बाबा म्हणत असते, घातली तर नीट घालायची, माळ नीट घालायची. हे काय माझ्या पदार्थ सांगत नाही मी काय. आणि मग मी काय केलं, मी म्हणलं बापू मला उद्याच घालायची माळ आणि परवा दिवशी मला प्रवचन करायची. एवढं उर्मी काहीतरी नवीन करायचं. आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा दूध घालून तिथं हजर झालो सकाळी. तर त्यांनी माळ घालायची म्हणल्यानंतर घरात गेले, बघितल्या पिशव्या वगैरे ही करत. आमच्याकडे काय ह्याची माळ, आम्ही सगळे मोकळेच माणसं, त्यांना काय माळ सापडली नाही. आणि योग बघा, एक वयोवृद्ध व्यक्ती आली, हातात झेंडा, काखेत पिशवी आणि असा फेटा वगैरे होता. आणि त्यांनी सहज विचारलं, बापूचं दर्शन घेतलं, बापू काय बघत आहो? ते म्हणले हे आमचे सर आहेत आणि त्यांना माळ घालायची. आणि माळच सापडा ना म्हणले, मी मागच्या वेळेस आणली होती. ते म्हणले मी आताच पंढरपूरहून आलोय, माझ्या पिशवीत आहे. आणि त्या महात्म्याने काढून दिली माळ आणि ती माळ घातली. 2010ला पहिली माळ घातली, आता 13 वर्षात फक्त तिसरी माळ आहे, आणखी तुटू दिल्या नाहीत ना माळी. आपल्या जीवाला आपण जेवढं जपतो तेवढंच माळीला जपतो. आपल्या जीवाला जेवढं जपतो तेवढंच आपल्या चारित्र्याला जपतो. आणि जो माणूस चारित्र्याला जपतो तो माणूस कधीच फेल जात नाही. विठ्ठल आणि मग माळ घातली, प्रवचन करायला व्यासपीठावर बसलो. कशाची ओवीन कशाचं काय त्याचा नियम काय माहितीये. जो विषय माहित होता तो सांगून तासभर मोकळा झालो. त्यावेळेस प्रवचनाला म्हणजे शिनगारे महाराज त्यांच्या वळीत होतो आम्ही. तात्या ह्यांच्या सानिध्यात आल्यानंतर हळूहळू कायापालट झाला. आणि बापूंनी एक दिवस सांगितलं, म्हणले सर रामकृष्ण हरीचा जप करायचा, ज्ञानेश्वरी वाचायची. मग तिथून पुढे खऱ्या अर्थाने आमच्या परमार्थाला सुरुवात झाली. आणि दुसऱ्याच वर्षी बापूंनी डिक्लेअर केलं, पुढच्या वर्षीच्या सप्त्याचं पहिलं कीर्तन सर करते. आणि त्या बीजेच्या सप्त्याचा इतिहास आहे. आज तो सप्ताह खंडित झालेला आहे दुर्दैवाने. आता पुढच्या वर्षीपासून पुन्हा इथं सुरू होईल. त्यांनी गल्लीत सप्ते केले, तिकडं पलीकडं त्या पटांगणात सप्ते केले. पण मधल्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये कालखंड थोडा खराब गेला, त्याच्यामध्ये थोडासा गॅप पडला. पण या वर्षीपासून पुन्हा होणार सप्ताह. अण्णाचा लय आग्रह होता बरं का गेल्या वर्षीपासून. अण्णा म्हणजे अण्णाच, अण्णाला काय तोड नाही. दुसरा शब्द आपण त्यांना वापरू शकतो. विठाला विठाला आणि मग त्यावेळेस पहिली सेवा केली, घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे.
आणि त्यावेळेस हे आमचे सहकारी होते तिथं, आमचं दत्त भजनी मंडळ, आणि त्यांच्यातच मी पुन्हा भजनाला जायचो. आमचे नाना आता ते नाही सांगत, आता ते लई वेळ होतो, पुन्हा लई सुख दुःखाचे प्रसंग आले. नाना आम्ही एकदा असा मोठा अपघात झाला आमचा की तेव्हापासून म्हणलं अरे आपल्यामुळं एका गरीब माणसाला उगाच त्रास झाला. आम्ही खऱ्या अर्थाने मरणातूनच उठलो त्यावेळेस. पण संध्याकाळी जाऊन कीर्तन सेवा केलीच. सगळ्या डोक्याला पट्ट्या होत्या, हाताला पायाला डोक्याला, नानाच्या होत्या आणि माझ्या होत्या, आणि आमचा अभंग होता आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आता मी शिक्षक असल्यामुळे सिच्युएशन नुसार विषय निवडिणारच ना. म्हणलं पट्ट्या जरी बांधल्या तरी आपुलिया हिता जो असे जागता. शेवटी जगायचंय का मरायचंय आपल्या हातात नाही, जगवायचंय का मारायचंय हे त्याच्या हातात आहे. शेवटी तो ठरवीन काय करायचं. तो अगोदर आपली परीक्षा पाहणार आणि नंतर आपल्याला काय द्यायचं ती देणार. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य काय, तर बापूमुळं माझं जगण्याचीही सोय झाली आणि वागण्याचीही सोय झाली. आणि एकदा का ज्ञानाची चाहूल लागली की त्या माणसाला नीट वाग असं म्हणायची गरज पडत नाही, असं आमच्या बापूंचं वाक्य आहे. एखाद्याला का ज्ञान झालं, आई बापाला सांभाळ म्हणायची गरज लागत नाही, नीट वाग म्हणायची गरज लागत नाही, पैसा व्यवस्थित खर्च कर असं म्हणायची गरज लागत नाही. तो बरोबर करणार. पण ज्याला ज्ञानच नाही त्याला किती सांगितलं तरी काही उपयोग होत नाही. पण ज्ञान होणं गरजेचं आहे. जगण्याचंही ज्ञान असलं पाहिजे आणि माणुसकीने वागण्याचंही ज्ञान असलं पाहिजे. विठ्ठल बापूच्या विचाराने माझ्यासारख्या सामान्य जीवनाचं सोनं झालं. तुमच्या समोर उभा राहण्याचं मला भाग्य लाभलं. हे भाग्य कुणालाही लाभत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली. किंवा आताच संत कृपा झाली, इमारत फळा आली. या न्यायाने बापूच्या आशीर्वादाने, खऱ्या अर्थाने मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो मी आशीर्वादाचा महाराज आहे. मी सामान्य पण एका असामान्य महात्म्याची माझ्यावर कृपा झालेली आहे. बैसता संताचे संगती सामान्य जीवाचं जर कल्याण व्हायचं असेल तर त्याला संतांचा आशीर्वादच लागतो. संतांची संगत घडली पाहिजे, संतांची पंगत घडली पाहिजे आणि त्यांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे. म्हणून ते कधी काय सांगतील सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, सहज बोलणे हित उपदेश. आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला उपदेश आहे. ह्या गोष्टीने आपलं हित झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं पुण्य महत्वाचं आहे. तिथं पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावला. एकदा का माणसाने माळ घातली की त्याचा पुनर्जन्म होत असतो. असो मागे झाले पुढे गोड ते चांगले, मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. मी तर म्हणतो माझ्या आई बापाने या शरीराला जन्म दिला, पण खऱ्या अर्थाने माझे आध्यात्मिक मायबाप जर कोण असतील तर ते फक्त बाप आहे. ते आजही मला लेकरासारखंच प्रेम देतात. विठ्ठल विठ्ठल
काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थो आणि त्याच्याही पुढे जाऊन सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती माझ्या जीवनाचं जसं कल्याण झालंय तसं सगळ्याच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे ही माझी याच्या पाठीमागची भावना आहे या सेवेतून ही भावना मी व्यक्त करतो विठोबा रखुमाई या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी जे संतांचे 3 कार्य सांगितले त्यातल्या 2 कार्यावर आपण प्रकाश टाकला संत जागवतात आणि संत शिकवतात आणि त्याच्याही पुढे जाऊन 3रं कार्य अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये संत सांभाळतात Oh,
तुका म्हणे वस्त धेनू याचे चित्ती तैसे मज येती सांभाळी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितलं जसं गाय आपल्या वासराला सांभाळते तसं संत हे आपल्या सानिध्यामध्ये जेवढे जीव येतील त्यांना सांभाळण्याचं कार्य करतात. आता माझा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही सांभाळतात का नाही संत? खरं सांगा, एवढं कोण कुणासाठी करतंय मला सांगा ना. एवढं कुणी कुणासाठी करत नाही. ज्यावेळेस आपल्या अंतकरणातला आवाज बाहेर येतो त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी जगासाठी, आपल्याला काहीतरी समाजासाठी, आपल्याला काहीतरी गरजवंतासाठी करावं वाटतं. आणि जे संत विचाराचे महात्मे आहेत, ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचं आचरण करत आहेत, असे महात्मेच खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी करू शकतात. म्हणजे ते सांभाळतात. दुर्गुणाने खऱ्या अर्थाने पतन होत असतं. माणसाचं पतन खऱ्या अर्थाने कशाने होतं तर दुर्गुणाने होत असतं. आणि ते दुर्गुण घालवण्याचं कार्य हे संत विचारानेच होत असतं. साधू संतांच्या विचारानेच दुर्गुण जात असतात. मग परमार्थ म्हणजे काय? परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. सर्वात श्रेष्ठ धन जे आहे ते साधू संतांच्या आशीर्वादानेच मिळतं, बाकीच्यांच्या आशीर्वादाने मिळत नाही. म्हणून साधू संतांच्या विचारामध्ये यायचं आणि त्यांच्या विचाराचं आचरण करायचं. आणि हे जर केलं तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन सत्कारणे लागत असतं. मग आयुष्यभर परमार्थ करणारे काही मंडळी आहेत, अर्ध्या आयुष्याच्या पुढे काही परमार्थ करणारी मंडळी आहेत, आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा परमार्थात येणारी मंडळी आहेत. शेवटच्या टप्प्यात येऊन काय उपयोग नाही हो. बरेचशी माणसं बोलता येत नाही, चलता येत नाही, हलता येत नाही, मला माळ घालावं वाटते. आता काय उपयोग आहे? का घालावं वाटते विचारत आता चावतच नाही. जवळ चावत होत तेव्हा तू शनिवार बघत नव्हता, सोमवार बघत नव्हता, एकादशी बघत नव्हता, चांगला वार काही नियम अजिबात नाही. आता तुला माळ घालावं वाटते होय. गाडी निघून गेल्यावर पुन्हा स्टेशनवर जाण्यात काय अर्थ आहे का? मग खऱ्या अर्थाने आपले जर पुढची पिढी जर आपल्याला सुसंस्कारित करायची असेल तर बाल मनावरच त्याचा, संतांच्या विचाराचा त्याच्यावर काय केला पाहिजे? आपण सहवास दिला पाहिजे. त्याला त्या विचाराची बंबार्डिंग त्याच्यावर झाली पाहिजे, तरच ते जीवन खऱ्या अर्थाने सुधरत. मी अनेक क्षेत्रामध्ये कार्य केलं आतापर्यंत. सामाजिक क्षेत्रामध्ये केलं, राजकीय क्षेत्रामध्ये केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलं, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेवढं समाधान आहे तेवढं समाधान बाकी कोणत्या क्षेत्रात नाही. कारण इथं जे मनाला समाधान आहे, आज तुम्हाला मला सांगा, आज किती पैशावाले माणसं आहेत समाजामध्ये, तर समाधानी अजिबात नाही. पैशाने कधीच सुख समाधान मिळत नाही. ज्यावेळेस आपल्या म्हणजे समाधान हे अंतःकरण वृत्ती खऱ्या अर्थाने, आणि ज्यावेळेस अंतःकरण वृत्तीमध्ये समाधान होईल ते संतांच्या विचारानेच होत असतं आणि देवाच्या नामस्मरणानेच होत असतं. आणि ह्या दोन गोष्टी जर केल्या तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन स्टेबल होणार, आपलं जीवन सुखी आणि समाधानी होणार. आज आपण बघतो 12 लोक नुसते सुख आणि समाधान शोधण्याच्या पाठीमागं पळतायत, पण त्यांना ते सापडतच नाही. पण वाट जर विरुद्ध धरली आपण, आता आपल्याला बीडला जायचंय आणि ह्या वाटाने लागलो तर बीड कधी येईल मला सांगावं? नाही येणार. आपल्याला पैठणला जायचं आणि इकडचा रस्ता धरला, येईल का हो पैठण? आपल्याला पंढरपूरला जायचं आणि हा रस्ता पकडला, येईल का हो पंढरपूर? जो मार्ग योग्य आहे आणि तो मार्ग दाखवण्याचं खऱ्या अर्थाने कार्य संत करत असतात. म्हणून हे संतांचे उपकार आहेत, जगावर उपकार आहेत हे. आणि म्हणून संत विचाराच्या सानिध्यात आल्यानंतर माणसाला परोपकार करावा वाटतो, माणसाला अन्नदान करावं वाटतं, माणसाला चांगलं काम करावं वाटतं, काहीतरी नामस्मरण करावं वाटतं. मग त्याच न्यायाने हे आमचे सहकारी आदरणीय आबा असतील, त्यांचे आणखी सहकारी ते आमचे ढलपे बंधू अरविंद ज्वेलर्स, त्याचप्रमाणे आणखीन आमचे वाघ साहेब, त्यांना सद्बुद्धी सुचली खऱ्या अर्थाने. जैसी दीपकळी का धाकुटी परी बहुते जाते प्रगती, तैसी सद्बुद्धी थे कोटी. म्हणून नाही, थोडी जरी माणसाकडे सद्बुद्धी असेल तर माणूस इतरांना खाऊ घालण्याचा विचार करतो.
आज जगामध्ये लोक दुसऱ्याच खायला सोकलीत. आपलं कुणाला द्यायचं नाही, दुसऱ्याचं मिळून तेवढं खायचं, वडायचं. पण ही बुद्धी बरोबर नाही. खऱ्या अर्थाने जर सद्बुद्धी असेल तर आपलं इतरांना खाऊ घालण्यामध्ये, आमचे बापू सांगत असतात, आपलं इतरांना खाऊ घालण्यात ज्यावेळेस आपल्याला आनंद वाटतो तिथं खऱ्या अर्थाने ज्ञानाची चाहूल लागली असं समजायचं. आणि ज्ञान जर होत असेल तर खऱ्या अर्थाने अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळतात. एक वेळा आमच्या अंकुश मामांनी सुद्धा मला सेवेची संधी दिली तिथं बस स्टँडच्या पाठीमागे. त्यांच्याही घरी जाऊन कीर्तन करण्याचा योग आलेला होता. अशा बऱ्याच ठिकाणी. आणि हे सगळे उपकार बापूंचे आहेत. तुम्हाला सांगतो, आज माझ्या जीवनामध्ये हा जो आमूलाग्र बदल झालेला आहे त्याला सर्वस्वी 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 जर कोण जिम्मेदार असतील तर ते आमचे आदरणीय बापू. त्यांच्या विचाराने आपण प्रेरित होऊन हा मार्ग धरलेला आहे. म्हणून माझ्या जीवनाचं जे कल्याण झाले, तुम्हा प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण व्हावं हीच पांडुरंग परमात्मे चरणी प्रार्थना करतो. बापूंच्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानोबा तुकोबाच्या माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सेवेला आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आणलेलं आहे. ज्ञानेश्वर आज या सेवेच्या निमित्ताने जे जे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं मी बापूंच्या वतीने स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर बापूंचे चिरंजीव आदरणीय आमचे परमस्नेही रंधवे सर, या रंधवे सर, तुकाराम रंधवे सर दोन गोष्टी हितगुज आपल्याबरोबर करतील. आणि त्यानंतर मग सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा. आणि त्यानंतरच विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. आज या ठिकाणी आदरणीय हबप धनाजी बांदळे सर यांनी काय नव्हे केले एका काय सांगू आता संतांचे उपकार या अभंगावर गोड असं चिंतन केलं. सर आपलं जीवन हे गुरुभक्तीमय झालेलं आहे. आज या ठिकाणी एवढंच म्हणावं वाटतंय, गीतेचा एक शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्म महा. ज्या भगवंताने सांगितलंय कुणाच्या जीवनामध्ये विजय असतो ज्या ठिकाणी सद्विचार आहे आणि पराक्रमी जीवन आहे. सद्विचार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि पराक्रमी म्हणजे अर्जुनासारखं जीवन. सरांचं जीवन हे पराक्रमी आहे. सरांबद्दल आज या ठिकाणी एवढंच म्हणावं असं वाटतं. सर मला एक प्रसंग आठवला तुमच्या ह्या सर्व चिंतनाचं ऐकल्यानंतर, की काही प्रवासी विमानामध्ये चालले होते आणि विमानामध्ये त्यांना माहिती मिळाली की विमान, गुड न्यूज अशी आहे, पहिली न्यूज चांगली अशी आहे की विमान प्रचंड वेगाने पळत आहे. सर्व प्रवासी खुश झाले, म्हणले आपण वेळेवर पोहोचतो. पण तेवढ्यात म्हणले दुसरी बॅड न्यूज अशी आहे की दिशा दाखवणार होका यंत्रच त्याचं बिघडले. आता सर्व प्रवासी टेन्शन मध्ये होते की विमानाला प्रचंड वेग आहे पण दिशाच नाही, मला सांगा विमान कुठं जाईल. सरांच्या या सर्व चिंतनातून हेच सांगितलं त्यांनी की जीवनामध्ये गुरूंची दिशा नसेल तर तुमचं जीवन यशस्वी होणार नाही, ते भरकटून जाईल. नुसती गती असून उपयोग नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती दैशे.
मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरो, मनोन विशेष अत्याचार विवेकावरी, अशी गुरूंची भक्ती सरांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. असं सरांनी प्रचंड विश्वास आपल्या गुरुबद्दल ठेवलेला आहे, संताबद्दल ठेवलेला आहे. आणि म्हणून सरांच्या जीवनामध्ये आज जे सर सगळं काही मनातून बोलत होते, एकदम फ्री माइंडने बोलत होते, त्यांचे अनुभव सांगत होते. आणि आपल्याच घरातील सदस्य जसं आपल्याशी मनमोकळं करून बोलतो, अगदी सरांनी तसं या ठिकाणी आपलं चिंतन मांडलेलं आहे. सर्व भाविक भक्तांच्या वतीने मला बापूंचा फोन आला होता की सरांबद्दल 2 शब्द तुला बोलायचे, म्हणून मी या ठिकाणी धाडस केलेलं आहे. तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मी इथं बोलू शकलो. आज या ठिकाणी महाराजांचा आपल्याला गडाच्या वतीने सत्कार करायचा आहे. श्री हाबाप धनाजी बांदळे सर यांचा सत्कार करण्यासाठी करू द्या. गडाच्या वतीने सर्व भाविक भक्तांच्या वतीने प्रातिनिधिक आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो. यामध्ये दादासाहेब रणदिवे तात्या, हाबाप दादासाहेब रणदिवे तात्यांना विनंती करतो की महाराजांचा सत्कार त्यांनी करावा. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले गुरुवर्य नांदे महाराज यांनाही विनंती करतो की त्यांनी समोर यावं, महाराजांचा सत्कार करावा. सरला येतं की सर तुमच्या हात फोटो घ्या. एक जण फोटो घ्या. माझं कुठला आठवण म्हणून माझं तर बंद केलेलं आहे त्याच्यामुळे काढा फोटो घ्या. हा हे आज या ठिकाणी महाराजांनी आताच उल्लेख केला, प्रत्येक जण स्वतःचं पोट भरण्यासाठी जगतोय, पण आपल्या हातून अन्नदान व्हावं. संत कबीरदासजींचा एक दोहा आठवतो, जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, ना जने तो वांज बली मत गमावे नूर. एक ताईने भक्ताला जन्म द्यावा, एकतर शूराला जन्म द्यावा, एकतर दात्याला जन्म द्यावा. आजचे दाते जे आहेत, अन्नदाते, यामध्ये मी ज्यांचं नाम उल्लेख करू इच्छितो, वैजनाथ दलपे भाऊ, अरविंद ज्वेलर्स, त्याचबरोबर रामचंद्र गर्जे आबा आणि अशोक वाघ साहेब, या तिघांनी मिळून महाप्रसाद पंगत दिलेली आहे. आम्ही गडाच्या वतीने त्यांचाही सत्कार करू इच्छितो. यामध्ये वैजनाथ दलपे भाऊ, अरविंद ज्वेलर्स प्रोप्रायटर मालक यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो, अरुण शेठ गवळी आणि शहाजी आबा रणदिवे यांनी पुढे यावं. यानंतर रामचंद्र गर्जे आबा आणि अशोक वाघ साहेब यांना विनंती आहे की समोर यावं. रामचंद्र गर्जे आबा यांचा सत्कार बाबासाहेब रणदिवे सर आणि लक्ष्मण जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. चला.
घ्या शाल घ्या. यानंतर अशोकजी वाघ साहेब यांचा सत्कार बाळाबा आवारे आबांना विनंती आहे, आणि त्याचबरोबर नवनाथ रणदिवे सर यांनाही विनंती आहे, आणि आमचे परमस्नेही आवारे सर यांनाही विनंती आहे की त्यांनी समोर यावं आणि वाघ साहेबांचा सत्कार करावा. आज या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तजन आवर्जून उपस्थित राहिले. सर्व गायन वादन, सर्व अनुभवी टाळकरी मृदंगाचार्य सर्वांचे गणाच्या वतीने आदरणीय बापूंच्या विनंतीवरून सर्वांचे आभार व्यक्त करतो, आणि सर्वांना विनंती आहे की लगेच प्रसाद ग्रहण करण्यासाठी आपण आसनस्थ व्हावं. बोला पुंडलिक देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. सब संतन की जय.